नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क. ठाण्यात ओळा माळशिवडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांचं मतदान आणि मतदारांची नावं वेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे मतदारांची तीव्र नाराजी. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. ठाणे विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उमेदवार आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केदार दिघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि स्नुषा वृषाली शिंदे यांनी देखील आज ठाण्यात मतदान केलं. मतदान केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलताना म्हणाले की आज लोकशाहीचा उत्सव आहे आणि सर्वांनी सहभागी होऊन मतदान केलं पाहिजे. यातूनच महाराष्ट्र लोकशाही मजबूत होईल. 2019मध्ये जे झालं ते जनता विसरलेली नाही. जनादेश महायुतीला होता, पण महायुतीला सरकार बनवू शकले नाहीत. त्याची 2.5 वर्षाची सत्ताही तुम्ही पाहिली आहे. आम्ही लाडकी बहिणीसह अनेक योजना सुरू केल्या आहेत. महायुती प्रचंड बहुमतानं सरकार स्थापन करेल. ओळा माळशिवडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आपल्या सहकुटुंब ओसवाल पार्क इथे मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय. लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदानाचं महत्त्व अधोरेखित करत सरनाईक यांनी नागरिकांनाही मतदानासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. मतदानानंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. जनतेनं गेल्या कार्यकालातील विकास कामांवर शिक्कामोर्तब करत यंदाही माझ्यावर विश्वास दाखवलाय. मी जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे असं ते म्हणाले. मतदान केंद्रांवर नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. निवडणुकीच्या निकालांवर सगळ्यांचं लक्ष लागलं असून ओळा माळशिवडा मतदारसंघातील विजय कोणाचा होईल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. परंतु दर 5 वर्षानंतर येणारा हा एक लोकशाहीचा उत्सव आहे. आणि त्या उत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आणि प्रामुख्याने मतदारांनी सहभागी व्हावं, मतदान करावं. आणि मी बघतोय की ह्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या काळामध्ये उन्हाचं प्रमाण कमी असल्याकारणानं अतिशय मतदारांमध्ये उत्साह आहे. ही माहिती घेतली असता जवळजवळ 1 वाजेपर्यंत 27% अधिक मतदान झालं होतं. म्हणजे लोकसभेला जे मतदानाची टक्केवारी होती किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी झालेली आहे. आणि मला खात्री आहे की 6 वाजेपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये 50%हून जास्त मतदान लोक करतील असा विश्वास आहे. खरं तर ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठा मतदारसंघ 5,45,000पेक्षा जास्त मतदारसंघ असलेल्या या मतदारसंघामध्ये ठाणे आणि मीरा भाईंदर हे 2 शहरं जोडलेली आहेत. 2,77,000 मीरा भाईंदरचे मतदार तर 2,67,000हून अधिक ही ठाण्याचे मतदार आहेत. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये उत्साह आहे. आणि निश्चितपणे महायुती सरकारनं केलेल्या 27 महिन्याच्या कामाचा आढावा या मतदार संघामध्ये लोकांनी घेतलेला असल्याकारणाने जास्तीत जास्त महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान करतील याची मला खात्री आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या सरकारनं जे काही उपक्रम आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे जे काही कार्यक्रम राबवले त्याने प्रभावित होऊन आणि पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं भरपूर योगदान ह्या राज्याला दिलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे मतदारांची नावं घरापासून इतर ठिकाणी गेली होती तसाच घोळ विधानसभा निवडणुकीतही दिसून आला. सोसायटीमध्ये मतदान केंद्र असतानाही तेथील रहिवाशांना सुमारे 3 किलोमीटर लांब जावं लागत होतं. तर झोपडपट्टी भागातल्या मतदारांना सोसायटीमध्ये मतदानासाठी जावं लागत असल्याचं चित्र ठाणे विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी दिसून आलं. याबाबत मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी गृहसंकुलातील नागरिकांना ते राहत असलेल्या ठिकाणी मतदान करता यावं यासाठी गृहसंकुलात मतदान केंद्र तयार करण्यात आली होती. मात्र तेथील मतदारांची नावं ते राहत असलेल्या ठिकाणापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर गेली होती. तसाच प्रकार झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या बाबतही दिसून आला. येथील मतदारांची नावं सोसायटीमधील मतदान केंद्रांवर आली होती. त्यामुळे गोंधळाचा त्रास मतदारांना नाहक सहन करावा लागल्यानं त्यांची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान होतंय. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. राज्यात एकूण 4,140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघामध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
त्यामध्ये 2014 आणि 2019मध्ये विधानसभा निवडणूक लढवलेल्या जुन्याच चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिली आहे. तर यंदा महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना रंगणार असून मतदार कोणाच्या पाड्यात कौल टाकतात याकडे सगळ्यांच्या नजरा खेळल्यात. ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांनी तीनाथ नाका वन विभाग कार्यालयात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी पत्नी सोनाली यांच्यासह ठाण्यातील सरस्वती स्कूल पचपाखडी इथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार आणि कळवा मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज ठाण्यातील MH हायस्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंबीयही उपस्थित होतं. त्यांनी देखील मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवला. मतदानानंतर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी कळवा मुंब्रा मतदारसंघातील जनतेवर विश्वास व्यक्त केलाय. येथील जनता मोठ्या संख्येनं मतदान करून पुन्हा एकदा मला विधान भवनावर पाठवतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसून आला. कळवा मुंब्रा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या निवडणुकीचा निकाल कुणाला विजयाचा मुकुट चढवेल हे निकालानंतरच स्पष्ट होईल. त्या शस्त्राचा वापर झाला पाहिजे, त्याच्याने लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक माणसाने मतदान करावे. सर्वात मोठा अधिकार आहे. कुठल्याही अधिकारापेक्षा मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा. सर, आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये 18% मतदान झालेलं आहे. हा टक्का वाढवण्यासाठी थोडं खाली घ्या ना. मतदारांनी कसं सक्रिय झालं पाहिजे? मतदान याद्या कधी सुधारतात, आपल्याला अजून किती वर्ष लागतील हा माझा प्रश्न आहे. आपण आधुनिक भारताचं म्हणजे आपण काय कॉम्प्युटराइज डिजिटल वगैरे सगळं म्हणतो आणि मतदारच याद्या व्यवस्थित आहे. मतदार मिळत नाही, मतदार नावं उलटी सुलटी झालेली असतात. इलेक्शन कमिशनला का म्हणून ते सुधारत नाही मला काय कळतं. सर, एकीकडे प्रचार संपलेला आहे, पण या प्रचार दरम्यान देशमुखांवरती हल्ला असेल, विनोद तावडेंच्या कालचं प्रकरण असेल, कसं सगळ्या प्रकारचा खूप वरती गेला विनय मात्रे. काल रात्री देखील माझ्या मतदारसंघात 4 वाजेस्तोवर सगळेजण मोकाट फिरत होते पैसे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे केदार दिघे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झालाय. कोबरी बसपाखडी मतदारसंघात परदेशी दारू आणि पैसे वाटप केले जात असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आलाय. त्यांना पैसे वाटप करताना रंगेहात पकडलं असून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय. मध्यरात्री अष्टविनायक चौकात केदार दिघे, सचिन गोरिवले, प्रदीप शेंडगे यांच्यासह इतर साथीदारांनी कारमध्ये दारू आणि 2,000 रुपयांची पाकिटं ठेवली होती. पैसे आणि दारू वाटण्यासाठी ते अष्टविनायक चौकात आले होते. त्यावेळेला पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत पैसे आणि दारू आढळून आले. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जातोय. केदार दिघे यांच्याकडे सापडलेली 2,000 रुपयांची 23 पाकिटं सापडली असून रोख रक्कम एकूण 52,000 रुपये इतकी होती. शिवाय गाडीत काही परदेशी बनावटीच्या दारूच्या बाटल्याही होत्या. या प्रकरणी कोपरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी केदार दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुटुंबियांसमवेत बजावला मतदानाचा हक्क. ठाण्यात ओळा माळशिवडा मतदारसंघात प्रताप सरनाईक यांचं मतदान आणि मतदारांची नावं वेगळ्या ठिकाणी गेल्यामुळे मतदारांची तीव्र नाराजी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.